आज मी आले आहे अशा ठिकाणी जिथे येताच मन प्रसन्न होते. तर चला मग मी कुठे आलेली आहे आणि हे कोणत्या देवीचं मंदिर आहे सांगते तुम्हाला. नमस्कार, जय महाराष्ट्र पब्लिक. मी आरती आणि तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आरती गुल्हाने व्लॉग्सवर. मंदिरामध्ये गेल्या गेल्या गेटाजवळ दिसलं मला पिण्याचे पाणी. मग काय तहान तर लागलेलीच होती. मग घेतलं ना पाणी पिऊन आणि हातपाय पण धुतले आणि इथलं पाणी खूपच गोड आहे. आता मंदिराच्या आतमध्ये जाऊ. तर मित्रांनो, मी आले आहे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात विराईत इथे विदर्भाची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये. त्या पवित्र वातावरणात आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. आणि खरं सांगू का मित्रांनो, काही गोष्टी फक्त डोळ्यानेच बघायच्या असतात, मनात साठवायच्या असतात. तुम्ही पण एकदा प्रत्यक्ष येऊन दर्शन घ्या. जो फील इथे येतो ना, तो कॅमेऱ्यात येणारच नाही. मी पण इथे पहिल्यांदाच आले होते, पण मन खूप प्रसन्न वाटत होतं. व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये आई तुळजाभवानी कमेंट करा. तुम्ही या मंदिरामध्ये कधी आले आहे का ते पण सांगा. इथे आणखी काही मंदिर आहे, चला मग आपण त्या मंदिरामध्ये जाऊ. तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये या आपण मूर्ती स्थापित केल्या आहे. त्यालाच लागून एक सारखे मंदिर आहे आणि इथे साईबाबा सुद्धा आहे. इथे रंगबिरंगी फुलाने किती मस्त सजावट केलेली आहे. त्याचबरोबर शंकर महादेवाचे मंदिर आहे. त्याच्या समोरच महादेवाची पिंड आणि नंदीबैल आहे आणि सोबतच निसर्गरम्य पूर्ण परिसर वातावरण आहे. मग व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. तुमच्या आरती गुल्हाने व्लॉग्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये या इमोजी सुद्धा टाईप करा. चला मग भेटूया अशाच नवीन पुढच्या ब्लॉग मध्ये. जय भवानी, जय महाराष्ट्र.